आज हार्दिकने इतका वीट आणला होता ना, सांगतेच का पुढे. पण बघा, पहिली मी वांग्याची भाजी करायला घेतली. खूप इझी आहे, खूप जणांनी रेसिपी विचारली म्हणून सांगते. तेलात मस्त जिरे मोहरी तडतडून दिली, मग कढीपत्ता आणि जे काही वाटण केलं होतं ते मी ह्याच्यामध्ये टाकलं. त्यानंतर जे काही मसाले टाकायचे ते तुम्ही टाकले. मी तर घरचा मसाला, हळद, हिंग आणि मीठ एवढंच टाकलं होतं. त्यानंतर कुठलीही भाजी असो, माझ्याकडं वांगं होतं सो मी वांगं टाकलं आणि त्यानंतर पाणी आणि छान शिजवून द्यायची. खूप छान भाजी लागते. त्यानंतर रवा डोसाचं बॅटर भिजवलं, कारण हार्दिक हे खाणार नव्हता म्हणून त्याच्यासाठी हे भिजवलं. आणि बघते बाहेर तर बघा किती सारा ह्याने पसारा केला आहे. म्हणजे इतका वीट आलं होतं हे सगळं आवरायचा. आणि इथे फुटाने खातो ते सुद्धा टर्फलं तिथेच टाकले. सो पटापट ते आवरून घेतलं. इतका कंटाळा आला म्हणून पटकन चहा ठेवला, कारण एनर्जी तर त्याच्याशिवाय येणारच नव्हती. आणि नंतर मग जे काही मी सामान भरलं होतं ते मी पटकन डब्यांमध्ये भरून घेतलं, जेणेकरून नंतर पण लोड येत नाही. आणि नंतर मग कपडे वाळत घेतली. आजकाल पाऊस असल्यामुळे 2-2 दिवस कपडे वाळतच नाही. सो आता एक्स्ट्राची कपडे बाहेर काढावीच लागतात. आणि त्यानंतर मग हे शेवटचं काम ते म्हणजे घड्या घालणं. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.